नमस्कार मित्रांनो, पुणे ते केरळ या प्रवासातला आजचा हा आपला चौथा दिवस आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण कन्याकुमारी ते त्रिवेंद्रम असा प्रवास करत त्रिवेंद्रमला पोचलो. वाटेत सुंदर राजवाडा पाहिला, मंदिरं पाहिली आणि सगळ्यात शेवटी समुद्र किनाऱ्यावर असलेलं महादेवाचं खूप सुंदर शिल्प पाहता आलं आपल्याला. त्यानंतर रात्री मी त्रिवेंद्रममध्ये दाखल झालो. माझा मुक्काम आहे त्रिवेंद्रममध्ये एका होमस्टेमध्ये. मी आज आपल्याला त्या होमस्टेची माहिती देणार आहे. त्रिवेंद्रममध्ये माझा संपूर्ण दिवस मी कसा घालवला त्याची माहिती देणार आहे. त्रिवेंद्रम म्हटलं, तिरुअनंतपुरम म्हटलं तर आपल्याला श्री पद्मनाभ स्वामींचं मंदिर माहिती आहे. या मंदिराच्या व्यतिरिक्त त्रिवेंद्रममध्ये पाहण्यासारखं काय आहे तर इथं आहे एक सुंदर नेपियर म्युझियम, भारतातलं सगळ्यात जुनं संग्रहालय. अत्यंत सुंदर कलाकृती इथं आपल्याला पाहायला मिळतात. हस्तिदंतात कोरलेले काही शिल्प, काही कलाकृती तर इतक्या अप्रतिम आहेत की आपण त्रिवेंद्रमला आल्यावरती आवर्जून बघावंच. त्या व्यतिरिक्त या नेपियर म्युझियमच्या परिसरात एक प्राणी संग्रहालय. प्लास्टिकच्या वापरावर कसं नियंत्रण ठेवावं या प्राणी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरती मला समजलं. ते पण मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर चला तर मग माझ्यासोबत आज त्रिवेंद्रमच्या प्रवासामध्ये. गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. सकाळचे 3:30 वाजलेत आणि मी पद्मनाभ मंदिराच्या पूर्वद्वारापाशी आलो आहे. आधी मंदिरात जातो, दर्शन घेतो आणि मग बाहेर आल्यावरती आपल्याला सर्व माहिती सांगतो. 4:45 वाजलेत. पहाटे 5:45 वाजता दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि अप्रतिम असं हे दर्शन होतं. जर इथं जर यायचं असेल, दर्शन घ्यायचं असेल तर मला वाटतं पहाटेची ही वेळ ती योग्य आहे. कारण तुम्हाला सांगतो 3:30 वाजता गर्दी अशी नव्हती काही, पण त्यानंतर मात्र 4:15 नंतर आता गर्दी वाढायला लागली. 4:45 वाजता मंदिर बंद होतं आणि मग पुन्हा 6:30 वाजता उघडतं आणि मग त्यानंतर मात्र गर्दी वाढतच जाते. त्यामुळं मला असं म्हणायचंय, जर आपण पद्मनाभ स्वामींचं दर्शन घेण्यासाठी येणार असाल तर पहाटेच्या वेळेतच या, जेणेकरून दर्शन अत्यंत सुंदर होतं. मंदिरामध्ये येण्यासाठी कपड्यांचं एक आचारसंहिता आहे, म्हणजे एक ड्रेस कोड आहे. आणि पुरुषांसाठी इथं कंपल्सरी हे अशी, मी जसं लुंगी नेसली आहे, असं लुंगी आणि वरती आपण अंगारखा जो असेल तो घेऊ शकतो, उपरणं म्हणजे. बाकी बनियन, शर्ट, टी शर्ट असं काही चालत नाही. महिलांसाठी साडी हे कंपल्सरी आहे, किंवा आपल्याकडं जसं परकर पोलकं म्हणतो तशा प्रकारचं वस्त्र महिलांना इथं चालतं. पण जर तुम्ही ते चुडीदार वगैरे जर तुमचा ड्रेस असेल तर त्यावर मात्र लुंगी गुंडाळावी लागते. या गोष्टीचं आपण पालन करणं बंधनकारक आहे. या गोष्टी तेवढ्या लक्षात ठेवा. सगळ्यात मोठी गोष्ट इथं आहे म्हणजे पहाटे 2:30-3 वाजता येणाऱ्या भाविकांसाठी देखील इथं क्लोकरूम सुरू असतं. जे भाविक बाहेर गावाहून येतात, आपल्यासोबत बॅग्स असतात, सामान असतं, ते इथं अशा क्लोकरूममध्ये आपलं सामान ठेवून मंदिरात जाऊ शकतात. मित्रांनो, मंदिरात जाण्यासाठी जर आपल्याकडे धोतर किंवा लुंगी नसेल म्हणजे मुंडू, ती देखील आपल्याला इथं भाड्यावरती मिळते. म्हणजे काही तासांसाठी ते आपण वस्त्र घेऊ शकतो. मग त्यावेळेस आपले शर्ट, पॅन्ट, बनियन देखील आपण या क्लोकरूममध्ये ठेवू शकतो. पद्मनाभ स्वामी मंदिराचा परिसर अत्यंत मोठा आहे. याला 4 दिशांहून प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वार म्हणजे हे पूर्वेकडचं प्रवेशद्वार. या व्यतिरिक्त उत्तरेचं जे प्रवेशद्वार आहे तिथून देखील भाविक मंदिरात येतात. पूर्व द्वारापेक्षा तुलनेनं उत्तर द्वाराकडे गर्दी कमी असते आणि त्या द्वारावरती पण अशाच क्लोकरूम आणि लुंगींची व्यवस्था होते. मित्रांनो, पहाटे 3:30 वाजता मी आलो होतो. श्री पद्मनाभ स्वामींचं खूप सुंदर असं दर्शन घेतल्यानंतर आता मी माझ्या होमस्टेकडे जाण्यासाठी निघतोय. होमस्टेवर जाऊन आराम केला आणि त्यानंतर सकाळी 11:30 वाजता मी पुन्हा बाहेर पडलो. आता मी निघालोय तिरुअनंतपुरममधलं प्रसिद्ध असं नेपियर म्युझियम पाहण्यासाठी. त्रिवेंद्रममधले अंतर्गत रस्ते छोटे आहेत आणि एकंदरच संपूर्ण केरळमधले जे रस्ते जे आहेत, राज्य महामार्ग असो
किंवा अंतर्गत शहरांमधले रस्ते असो, हे खूप कमी जागेत तयार केलेले आहेत. त्यामुळे इथं आपल्याला खूप व्यवस्थित वाहन चालवायचं असतं. आणि म्हणूनच मी माझी गाडी होमस्टेवर ठेवली आणि सरळ आज इथं रिक्षानं फिरायचा निर्णय घेतलाय. इथून आपण आतमध्ये आलो की सर्वप्रथम उजव्या हाताला आपल्याला हे आर्ट म्युझियम, नेपियर म्युझियमचा जो भाग आहे ते पाहायला मिळतं. आधी आपण आर्ट म्युझियममध्ये जाऊ. मित्रांनो, हे जे कला संग्रहालय आहे हे भारतातील सर्वात जुन्या संग्रहालयांपैकी एक. या संग्रहालयाची मूळ कल्पना 1847 ते 1860 दरम्यान उत्तरम थिरुनल मार्तंडवर्मा महाराजा यांनी रोवली. त्यांच्या कारकिर्दीत याची स्थापना झाली. राजांकडे असलेला कलासंग्रह वाढत गेला आणि मग 1872 मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड नेपियर यांनी त्यांचे जे आर्किटेक्ट त्यांना इथं राजांशी सल्लामसलत करण्यासाठी पाठवलं आणि मग या नवीन वास्तूच्या वास्तुरचनेची सुरुवात झाली. 1880 मध्ये ही इमारत पूर्ण झाली आणि संपूर्ण नवीन संग्रहालय या इमारतीमध्ये हलवण्यात आले. ही इमारत जुन्या काळातील एखाद्या राजवाड्यासारखा अनुभव देते. या इमारतीची वास्तुकला 3 वेगवेगळ्या पारंपरिक वास्तुकलांचं मिश्रण आहे. त्यांचा एक सुरेख संगम आहे. या इमारतीचा मुख्य भाग लाल विटांनी बांधलेला आहे, ज्यामुळे तिला एक विशिष्ट रंग आणि पोत मिळते. यासोबत सुंदर लाकडी कोरीवकामाचा इथं खूप भरपूर वापर करण्यात आलाय. यासोबत इमारतीमध्ये छोटे मोठे असे अनेक घुमट आणि मिनार आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी सांगितले की फोटोला परवानगी आहे, व्हिडिओजला नाही आहे. नेपियर म्युझियममध्ये मुख्यत्वे आपल्याला खूप सुंदर शिल्प आणि धातूच्या कलाकृती पाहायला मिळतात. इथं विशेषतः हिंदू देवदेवतांच्या शिव, विष्णू, पार्वती यांच्या सुंदर कांस्याच्या मूर्त्या इथं पाहायला मिळतात. त्याचसोबत केरळच्या मंदिरांमधील सुंदर दगडी आणि लाकडी शिल्पे देखील इथं आपण पाहू शकतो. त्यासोबत हस्तिदंत, त्यामध्ये केलेलं बारीक कोरीवकाम हे देखील इथं पाहायला मिळतं. लाकडामध्ये केलेलं वूड आर्ट म्हणजे लाकडी रथ, राजघराण्याचे फर्निचर आणि इतर बऱ्याच कोरीव वस्तू त्या देखील आपण इथं पाहू शकतो. तसेच महात्मा गांधींच्या अस्थींचे जेव्हा कन्याकुमारी इथल्या त्रिवेणी संगमावर विसर्जन करण्यात आले, तो अस्थि कलश देखील आपण इथं पाहू शकतो. हा संपूर्ण संग्रहालय आपल्याला नीट व्यवस्थित बघायचा असेल तर आपल्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास लागतात. संग्रहालयातून बाहेर आलो आणि आता पुढच्या ठिकाणी जातोय. आता तिथं त्यांचं अजून एक आर्ट गॅलरी आहे. तिथं राजा रवी वर्मा यांचे 41 ओरिजिनल पेंटिंग्स ठेवलेले. भारतातल्या मॉडर्न आर्टचे जनक म्हणून राजा रवी वर्मा यांना बघितलं जातं. आपल्याला जर का पेंटिंग्समध्ये आवड असेल तर आपण इथं आवर्जून यावं. ते सुंदर चित्र प्रदर्शन पाहून मी बाहेर पडलो आणि इथंच शेजारी असलेल्या तिरुवनंतपुरम झू इथे आलो. तिकीट 40 रुपये आहे मोठ्यांसाठी. कॅमेरा DSLR कॅमेरा असेल तर त्याचे पैसे घेतात. व्हिडिओ मोबाईल कॅमेरा वगैरे अलाउड आहे. मित्रांनो, मला पहिल्यांदाच पर्यावरणासंबंधात एवढी जागृती केरळमध्ये जाणवली. आज प्रचंड गरम होत होतं म्हणून मी पाण्याची बाटली विकत घेतली. माझ्या हातातली पाण्याची बाटली बघताच त्यांनी मला या काउंटरवरती जायला सांगितलं. तिथं असलेल्या एका व्यक्तीनं, काउंटरवरच्या व्यक्तीनं माझ्या पाण्याच्या बाटलीला एक स्टिकर लावला, क्रमांक दिला आणि माझ्याकडनं 20 रुपये घेतले. हे पैसे कशाचे आहेत असं मी त्याला विचारल्यावर त्यानं सांगितलं की साहेब, ही अनामत रक्कम आम्ही घेतोय. तुम्ही जेव्हा फिरून याल त्यावेळेस पुन्हा ही बाटली आम्हाला दाखवा आणि तुमचे 20 रुपये आम्ही तुम्हाला परत देतो. नुसती पाण्याचीच बाटली नाही तर प्लास्टिकच्या आवरणात असलेले जे काही खाद्यपेय पदार्थ आहेत त्या सर्वांचं इथं असं डिपॉझिट घेतलं जातं. प्लॅस्टिकला अशा पद्धतीनं पर्यावरणात जाण्यापासून रोखण्याचं हे जे पाऊल आहे हे मला अतिशय आवडलं. बरं, इथं खर्च काहीच करायचं नाही, तुम्हाला तुमचे पैसे परत देतात ते. या एका छोट्या कृतीमुळं पर्यावरणात जाणारा प्लॅस्टिकचा कचरा मात्र थांबतो. मंडळी, तिरुवनंतपुरम प्राणी संग्रहालय हे भारतातील सर्वात जुन्या आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या प्राणी संग्रहालयांपैकी एक आहे. 1857 मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी याची स्थापना केली.
आणि आज हे भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय मानले जाते. 55 एकर याचं क्षेत्रफळ आहे आणि आज भारतातील पारंपरिक लहान पिंजऱ्यांची संकल्पना मोडून देणारं हे पहिलं प्राणी संग्रहालय मानलं जातं. इथं प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. पर्यटक या प्राणी संग्रहालयाच्या हिरव्यागार आणि प्रसन्न वातावरणाबद्दल नेहमीच प्रशंसा करताना दिसतात. 55 एकरचं भलं मोठं क्षेत्र आपण पायी चालायचं असतं आणि त्यासाठीच पर्यटकांच्यासाठी या प्राणी संग्रहालयाच्या मध्ये असे हे विश्रांती थांबे करून देण्यात आलेले आहेत, जेणेकरून उन्हापासून पावसापासून त्यांचा बचाव होऊ शकतो आणि क्षणभर विश्रांती घेऊन ते पुढं प्राणी संग्रहालय बघायला जाऊ शकतात. आज या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे विविध प्रकार त्यांचा संग्रह इथं आपल्याला पाहायला मिळतो. अचानक पावसाला सुरुवात झाली आणि मग सगळे असे शेडमध्ये येऊन थांबलेत लोक. ज्या पद्धतीनं वरती आकाश झाकळून आलंय तो जोरात कोसळणार आहे असं वाटतंय. पाऊस जर का जोरात कोसळला तर मग मला ऑटो मिळणं पण अवघड होईल आणि माझ्या होमस्टेकडे जायचं मग उशीर होईल. आता ते करायचं नाही आहे मला. आता साधारण 2 वाजत आलेत, अजून जेवायचं पण आहे. मित्रांनो, तिरुवनंतपुरम प्राणी संग्रहालय जर का आपल्याला फिरायचं असेल तर किमान 3 ते 4 तास हवेत. इतकं मोठं हे प्राणी संग्रहालय आहे. पावसामुळं माझा हा प्रवास अर्धवट राहिला, पण मी आता इथून बाहेर पडतो. तिरुवनंतपुरम मधलं एक अत्यंत महत्त्वाचं श्री महागणपती मंदिर आहे. पण जशी इतर मंदिरं बंद असतात दुपारच्या वेळेत, तसं हे मंदिर देखील बंद होतं. मग जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो आणि मग इथं जेवण केलं. हे ते होमस्टे जिथं मी त्रिवेंद्रममध्ये तिरुवनंतपुरममध्ये राहिलो आहे. अशा एका लेनमधनं आहे यांचं घर, पण पार्किंग अत्यंत व्यवस्थित आहे. सुंदर घर आहे, त्यामुळे इथं मुक्काम केला आहे आणि उद्या सकाळी इथनं निघणार आहे. ही आपली सुंदरा. हे असं कॉमन डायनिंग सिटिंग एरिया आहे. आणि माझी रूम आहे. ही खोली अशी आहे. हे वॉर्डरोब वगैरे त्यांनी इथे असं कॉम्प्लिमेंटरी खाण्याचं ठेवलेलं आहे. पाण्याची बाटली वगैरे आहे, सुंदर सगळं. टॉवेल वगैरे असं सगळं. स्वच्छ वॉशरूम्स वगैरे आहेत, गीझर. असं सगळं आहे. आज इथं पाऊस झाला आहे आणि त्यामुळं काय झालं, प्रचंड उकडत आहे. दुपारी आपण त्या नेपियर म्युझियममध्ये बघितलं ना, तिथून बाहेर पडलो आणि जो तुफान पाऊस झाला आहे आणि तेव्हापासून ढगाळ वातावरण आहे. त्रिवेंद्रम म्हणजे तिरुवनंतपुरममधला सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं होतं ते श्री पद्मनाभ स्वामीचं जे दर्शन होतं ते पहाटे आपण घेतलं आणि त्यानंतर आज दिवसभर ते झू, मग नेपियर म्युझियम हे सगळं बघितलं आहे. त्यानंतर मग तर संध्याकाळी मला कुठेही बाहेर जाता आलं नाही. बरीच ठिकाणं आहेत जिथं आपण जाऊ शकता, पण आज पावसामुळे मला बाहेर पडण्यावरती मर्यादा आल्यात. आणि आता मी उद्या सकाळी इथून पुढच्या प्रवासाला निघणार आहे आणि त्यामध्ये उद्या आपण जाणार आहोत जटायू
अर्थ सेंटर जे आहे म्हणजे ते स्थान आहे जिथं अशी मान्यता आहे की जटायूचे जे पंख रावणानं छाटले ते ज्या स्थानावर पडलं ते जे डोंगर आहे तो जो डोंगर आहे तो जटायू डोंगर म्हणतात. तर तिथं आता एक भव्य स्मारक त्यांनी उभं केलेलं आहे इथल्या सरकारनं, केरळ सरकारनं. आणि तिथं असं रोपवेनं वरती जायचं असतं. त्याची माहिती मी उद्या आपल्याला देणार आहे. आणि तिथून पुढं मी वर्कलाला जनार्दन स्वामींचं एक मंदिर आहे, अत्यंत प्राचीन महत्त्वाचं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि वर्कलाचा जो समुद्रकिनारा आहे तो पण खूप सुंदर आहे असं ऐकलं आहे, मी पहिल्यांदा जातो आहे. या 2 स्थानांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. मंडळी, आत्तापर्यंत 1600 किलोमीटरचा माझा प्रवास झालेला आहे. आपल्याला या 1600 किलोमीटरच्या प्रवासाची मी संपूर्ण माहिती देत आलो आहे. आपल्याला जर माझी ही माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत लाईकच्या इथंच सध्या एक हाईपचं एक बटन आहे. तर माझा व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक केल्यानंतर आपण त्या व्हिडिओला हाईप पण करू शकता. चला तर मग भेटूया आता उद्या तिरुवनंतपुरम ते जटायू अर्थ सेंटरच्या प्रवासामध्ये. धन्यवाद आणि शुभरात्री.